आज आपण जाणून घेणार आहोत काही आरोग्यवर्धक गोष्टी. जायफळामुळे निद्रानाश, अपचन यासारखे अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात. गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करा. मला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि अंडा ह्या 4 गोष्टींचे सेवन करा. हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते. या सर्व आहारामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे. तिसरा, कोमट पाणी वापरा. खरं तरी असे केल्याने तुमच्या शरीरातील नैसर्गिक तेल निघत नाही. सहसा जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा वारंवार गरम पाण्याने धुता तेव्हा ते त्वचेतील तेल काढून टाकते. त्यामुळे त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. चौथा, दुधात मध मिसळून पिण्याने दृष्टी सुधारते. दूध आणि मधामुळे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. यामुळे रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यात मध घालून त्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते. पाचवा, शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे. सहावा, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या. त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल. सातवा, तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये, कारण यामुळे घरात समृद्धी राहत नाही. आठवा, शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये. यामुळे जुलाब होऊ शकतात. नववा, ज्या घरामध्ये लिंबाचा झाड आहे तेथे डास येत नाहीत. दहावा, व्हेजिटेबल सूप जास्त खावे. त्याने शरीराचे सौंदर्य वाढेल आणि एक गावरान अंडा मुलतानी माती मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा. 12वा, तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते आणि गॅस आणि सूज कमी करण्यासही प्रभावी आहे. तुळशीची पाने प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. 13वा, दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. दोन्ही एकत्रित सेवन केल्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. 14वा, गरम पाण्याने केस धुतल्याने कित्येक गंभीर नुकसान तुम्हाला सहन करावे लागतील. यामुळे टक्कल पडण्याची शक्यता आहे. गरम पाण्यामुळे केसांचे नुकसान होतात. 15वा, खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्याचे प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.